ठाणे घोडबंदर रोड हा सध्या विकासाच्या अपुऱ्या नियोजनाचा जिवंत नमुना ठरला आहे. दररोज हजारो वाहनांचा ताण सहन करणारा हा रस्ता वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा शाप भोगत आहे. ठाणे, मीरा भाईंदर आणि वसई विरार परिसरातील नागरिकांसाठी ही केवळ असुविधा नसून रोजच्या जगण्याचा संघर्ष बनला आहे. अशा परिस्थितीत फाउंटन हॉटेल ते गायमुख दरम्यान सुमारे 6 किलोमीटर रस्ता 30 मीटरवरून 60 मीटर करण्याचा निर्णय स्वागतार्ह होता. पण निर्णयानंतरचे नियोजन मात्र अपुरे आणि विस्कळीत दिसते. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सुमारे 150 कोटी रुपयांचे भूसंपादन अपेक्षित आहे. सुरुवातीला कामाची जबाबदारी MMRDAकडे आणि भूसंपादनाची प्रक्रिया मीरा भाईंदर पालिकेकडे देण्यात आली. मात्र जुलैमध्ये रस्ता पालिकेकडे वर्ग झाल्यानंतर वास्तव समोर आले. केवळ 7 महिन्यात अर्ध्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीवर 8 कोटी रुपये खर्च झाले. पुढील 2-3 वर्षात प्रत्यक्ष रुंदीकरण सुरू होणार नसताना सुमारे 50 कोटींचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे. निधी अभावी पालिकेची तिजोरी ताणली गेली आहे. मग सुरुवातीलाच आर्थिक आराखडा का तयार करण्यात आला नाही? रुंदीकरणासाठी वनविभाग आणि CRZ परवानग्यांची आवश्यकता आहे. या प्रक्रियेला वेळ लागणार हे माहीत असतानाही घोषणा आधी आणि परवानग्यानंतर हा क्रम का? नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेण्याचा हा प्रकार आहे का? प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि जबाबदारीची ढकलाढकली यामुळे प्रकल्प रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. अटल सेतूसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात भूसंपादनाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे देण्यात आली. मग घोडबंदरसाठी वेगळा निकष का? स्थानिक स्वराज्य संस्थांवर आर्थिक भार टाकून राज्य सरकार मोकळे होऊ शकत नाही. विकास म्हणजे केवळ भूमिपूजनाचे सोहळे नव्हेत. त्यासाठी ठोस निधी, स्पष्ट जबाबदारी आणि वेळबद्ध अंमलबजावणी आवश्यक असते. आज स्थिती अशी आहे की नागरिक रोज तासनतास कोंडीत अडकतात, इंधन वाया जाते, प्रदूषण वाढते आणि आर्थिक नुकसान होते. या सगळ्याची किंमत कोण मोजणार? रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय हा तात्पुरता उपाय ठरू शकतो, पण मूळ प्रश्न सुटणार नाही. राज्य सरकारने तातडीने स्पष्ट धोरण जाहीर करून रस्त्याच्या कामासह भूसंपादनाची संपूर्ण जबाबदारी एका सक्षम यंत्रणेकडे सोपवावी. अन्यथा या गोंधळामुळे विकासाच्या घोषणांवरचा विश्वासच ढळेल. आता नागरिकांना आश्वासनांची नाही तर कृतीची गरज आहे, आणि तीही तात्काळ.